शुक्रवारी अमरावती मनपाची आमसभा चांगलीच पार पडली असून सभेची सुरुवातच गोंधळात झाली। मनपा उपायुक्त नियुक्तीबाबत शासनाचे पत्र आले असून त्या पत्राच्या अनुषंगाने आजच्या सभेत हा विषय चर्चेला यायला होता। मात्र हा विषयच कार्यक्रम पत्रात नसल्याने सभागृह नेता सुनील काळेंनी हा विषय उपस्थित केला असता या विषयावरूनच चांगलाच गोंधळ झाला। नगरसेवक तुषार भारतीय व नगरसेवक नाझीम हे एकमेकांच्या अंगावर आले होते। सूचना अभिवेदन निघातो अभिवेदन करायचा शॉर्ट मध्ये करा। हा विषय दोन तीन ओढाचा होतो नका। हा नका शहरातले बाकीचे महत्त्वाचे विषय महानगरपालिकेचे शहरातले बाकीचे सभापति महोदय मला 2 मिनिटं बोलण्याची संधी देण्यात आहे। सभापती महोदय नियमानुसार चालण्यात प्रशासनाला फक्त सभागृह नेता म्हणून मी सूचना प्रशासनाने इम्रान भाई प्रशांत भाऊ सभापती एक मिनिट आता तुम्ही नका एक मिनिट तुम्ही थांबा नका। अरे थांबा ना अरे बोलत आहे का हे काय अरे इतना एग्रेसिव होकर बोलने की जरूरत नहीं है। तुषार को रिक्वेस्ट करके बोलो, सभी को बोलने का आता है यहाँ पर। तुम इतना एग्रेसिव होकर बैठो सभापति ये हाउस के अंदर सभी को बोलने का मामला है। मार्च से कामों के ऊपर चर्चा करो। मार्च से दिसंबर आ गए, अभी तक का बजट नहीं आया। एक मिनट बैठ से जाओ। विकास कोई भी चर्चा नहीं हुई। वार्ड विकास सुरक्षा निधि रिलीज नहीं हुई। विकास कामों को अरे एक मिनट खाली बसा ना, कोई भी बात बोलत आहे ना काय मालूम कर रहे यहाँ पर काय लावली पद्धत क्या बोल अरे
सगळ्यांनी शांत देतो बोलून द्या काय तुम्ही एवढे सिनियर सदस्य आहे बसा सगळ्यांनी शांत देतो सगळ्या सदस्यांना विनंती करतो सभागृहाचं कामकाज चालवताना सर्वजणांनी वन बाय वन शांततेत बोलावं आणि सर्व नियमाच्या अंतर्गत सभागृह चालावं अशी माझी इच्छा आहे। आता ही चर्चा थांबलेली आहे, यानंतर पहिलं प्रश्नोत्तर होईल, त्यानंतर प्रशासनाद्वारे जे महत्वाचे विषय आहेत ते होईल आणि त्यावर अभिवेदनाचा विषय प्रश्नोत्तर सुरू करा। आता तुम्ही कामकाज सुरू करा की यांचा ऐका थांबलेल्या कामाच्या संदर्भातच विचारायचं आहे की तुम्ही वार्ड विकास निधी केव्हा रिलीज करणार आहे। सभापती प्रशांत सही बोल रहे हैं वार्ड विकास सभापति महोदय आप लोगों को चुनाव लड़ना है नहीं लड़ना मेरे को नहीं मालूम हम लोगों को चुनाव लड़ना है विषय क्रमांक 71 आहे सुनील काळे साहेब आपले सभागृह नेते यांनी आतापर्यंत जे निवेदन केलं आपण त्याच्यात सुद्धा हलगडी आणली काय ऐकून घेतलं सभापती मंजूर करणे ते घेऊन टाकू आणि ज्यावेळेस अनुषंगाने विषय येतील त्यावेळेस अरे बाबा इथं कामकाज सुरू करायला मला मागच्या कार्यकर्त्यांचं मंजूर करून क्रमांक 300 मात्र इतर नगरसेवकांच्या मध्यस्थीने हा वाद शांत झाला। तसेच मनपामध्ये झालेल्या स्वच्छालय घोटाळ्यावरून देखील चांगलीच चर्चा सभेत झाली। सभागृहातील नेत्यांनी मागणी केली की पुढील सभेत हा घोटाळा संबंधित संपूर्ण प्रस्ताव सादर करून कायदेशीर कारवाई करावी। झोन क्रमांक 4 मध्ये हा विशेषतः भ्रष्टाचार झालेला आहे।
सखोल आणि त्यांनी ज्या पद्धतीने हा प्रकरण उघडकीस आणलं त्याच्यामध्ये जवळजवळ मला वाटतं 75 ते 79 लाख रुपये आणि जवळजवळ किती घरं असतील ते आता मला निश्चित आले नाही. म्हणजे जवळजवळ 3 करोड रुपयाचा हा घोटाळा एकंदरीत निदर्शनास येतोय. असा हा अमरावतीच्या इतिहासातील काम न करता झालेला एक मोठा घोटाळा. आणि हा जसा बाकी सदस्यांनी म्हटलं की हा टाका म्हणजे आपल्या सगळ्या समक्ष अधिकाऱ्यांच्या आता याच्यामध्ये चौकशी अहवालामध्ये काही लोक दोषी पकडले गेले. कार्यालयीन पद्धतीमध्ये काम करत असताना एक फायद्याची नगरसेवकाला स्वतः सगळ्यांकडे चार अभियंत्याच्या माध्यमातून म्हणा वेगवेगळ्या म्हणा अंदाजपत्रक तयार होतात अशा पद्धतीने त्रास होतो. आताच कालच्या तारखेमध्ये इथे प्री मीटिंग मध्ये हा विषय निघाला. सगळ्या अकाउंटमध्ये फाईल थांबल्या, बजेटमध्ये फाईल थांबल्या, इकडे फाईल थांबल्या, तिकडे फाईल थांबल्या. आणि अशा याच्यामध्ये पैशाच्या संदर्भात आर्थिक बाबीच्या संदर्भात असलेला हा घोटाळा कोणाच्या निदर्शनास येतो? तरतूद असते, तरतूद रजिस्टर असते. म्हणजे एखाद्या वैयक्तिक शौचालयाच्या संदर्भात जर हा विषय असेल तर याच्या संदर्भात तरतूद किती आहे? तो मुख्य डिपार्टमेंटमध्ये असते, अकाउंट सेक्शनला असते. ही तरतूद वापरत असताना किती शौचालय बांधल्या गेली? एवढं प्रकरणामध्ये येत असताना एकाच झोनमधून एवढे प्रकरण येऊन राहिले. म्हणजे 129 फक्त बांधले गेले आणि एकाच झोनमधून 1000 आणि ते बाकीचे म्हणजे जवळजवळ 1500-1600 प्रकरण एकाच झोनमधून येऊन राहिले. हे कोणाच्या निदर्शनास येते? याची कशी बाबत म्हणजे किती शंकेचं कारण आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर झालेला भ्रष्टाचार या संदर्भात कोणाला लक्षात येत नाही. असं कसं होऊ शकतं? म्हणजे सगळ्यांनी उपभोग केला आणि मान्य केलं किंवा या सह्या आमच्या नाहीच आहे, त्या स्वाक्षऱ्या आमच्या नाही आहे. म्हणजे काय आहे त्या शंका त्या अतिरिक्त आयुक्तांपासून सुरू झाल्या. म्हणजे बेसिक त्या सोमनाथ शेट्टे जे आहेत आयुक्त यांनी ते प्रकरण उभं केलं आणि या प्रकरणानंतर अशा पद्धतीनं ते प्रकरण देत असताना का दिलं गेलं? मग त्यांना वर्क ऑर्डर का दिली गेली नाही? वर्क ऑर्डर यांची नाही, वर्क ऑर्डरची कॉपी आपण पाहत का? म्हणजे प्रत्येक जर एस्टिमेट असेल तर त्याला वर्क ऑर्डर आहे का? त्याला मंजुरी किती दिली? त्याच्या घरामध्ये मंजुरी किती आहे? या संदर्भात काहीच नाही, कुणाचंच नाही. तो अभियंता नाही, व्यवसाय नाही, कोणी नाही, कोणीच नाही. प्रत्येक टेबलवर फाईल जाते. मग त्या ट्रॅकिंगच्या बाबतीतला विषय आला, फाईल ट्रॅकिंग नाही, शंका म्हणा फाईल ट्रॅकिंग का झाली नाही? मग बाकीच्या गोष्टीची फाईल ट्रॅकिंग झाली का? याबाबत पुन्हा शंका आहे. या सगळ्या गोष्टी एकंदरीत शंकास्पद आहे आणि मोठा आर्थिक घोटाळा हा मान्य आयुक्त साहेब तुम्ही हा निदर्शनास आणून दिला, त्यामुळे तुम्ही कौतुक असता. पण 6 महिने झाले हा अहवाल आलेला आहे. यानंतर या प्रक्रियेमध्ये जात असताना ज्या पद्धतीने आपण हा आणलेला आहे याच्यावर लिगली कारवाई आपण काय करू शकतो याचं मार्गदर्शन आपण केलं पाहिजे. वेळोवेळी सगळ्या सभागृहांचे आपल्याला माहिती गटनेत तिच्या बैठका बोलून या संदर्भात महाराष्ट्राच्या अध्यक्ष याचा निर्णय प्रक्रिया लावत असताना लवकर प्रक्रिया लावली पाहिजे. लिगल प्रक्रियेमध्ये आपण काय केलं पाहिजे? बिल बोलून सांगितलं ही प्रक्रिया याच्याकडे चालू आहे, दुसरी प्रक्रिया आपल्या स्तरावर चालू आहे, तिसरी प्रक्रिया आपल्याला न्यायालयामध्ये घेता येते, एक्सपर्ट कमिटीला आपल्याला करता येते. या सगळ्या करण्याचं काम आपण केलं पाहिजे. आता बोलता बोलता उपायुक्त साहेबांनी सांगितलं ही सगळी जबाबदारी कार्यालय अध्यक्ष पाहत. खरोखर कार्यालय अध्यक्ष सक्षम आहेत का? बरोबर. पोलिसांना काय काय बोलतात ते काय काय दाखल बोलायला बरोबर. मग अशा अधिकाऱ्याला आपण एवढा मोठा अधिकारी याच्यामध्ये चौकशीची ठेवलं ना. बरं ठीक आहे, त्याने न्यूसन्स त्या माणसाला आपण केलेलं आहे, त्याला काय कल्पना आहे? अशा याच्यामध्ये आपण काय कर्तव्य दिलं आहे तुम्हाला की या अंतराला आपण भेटत असताना यांनी असं असं करावं. पोलिसांशी बोलताना बोलता येत नाही ना, साधं नगरसेवकांशी बोलता येत नाही. पोलिसांचा अहवाल कसा येईल, कोणती चार्जशीट काय झाली, आपल्याकडून काय द्यायचं काय, याच्यामध्ये गांभीर्याने आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. ज्या ज्या सूचना सगळ्या सदस्यांनी मांडल्या
त्या FIR-च्या ज्या सगळ्या कॉपीज आहेत त्यांनी काय काय मांडलं त्या संदर्भातला सगळा अहवाल हा प्राथमिक अहवाल आहे आपणच म्हटलं आणि या संदर्भातल्या FIR-ची कॉपी यांना दिलेल्या शोकास पुन्हा यांना संधी द्या जसं सगळ्यांनी म्हटलं की पुन्हा संधी द्या त्यांना पुन्हा एकदा करा आणि जर त्याच्या पद्धतीने नसेल तर आपल्या विचारून द्या आपल्या याच्यावर आपल्याला एक्सपर्ट लावता येतात का लावा सगळ्या लिगल कारवाया ह्या आपल्याकडून या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे पुढील सभेमध्ये या संदर्भात लिगल FIR लिगल सगळ्या गोष्टी घेऊन अंतिम अहवालाच्या संदर्भात घेऊन लिगली त्या पद्धतीने मागच्या अहवालामध्ये आपण जर एखाद्या न्यायमूर्तीकडून ही चौकशी केली तर ती चौकशी आपल्याला करता येईल का या पद्धतीने आपण आता अहवालाच्या संदर्भात निघताना मान्य आयुक्त साहेब एक गंभीर बाब यांच्या माध्यमातून निघाली मागे आमचे सलीम बेग साहेबांनी विषय काढला तो 1 वर्ष झाला त्या न्यायमूर्तींचा निकाल आलेला आहे तो आपण समाजाच्या पटलावर आपण ठेवून पाहू शंका येतो शंका आली नाही पाहिजे या संदर्भात पारदर्शकपणे आपण चाललं पाहिजे या संदर्भात मी आपल्याला निवेदन करतो आणि सभागृहासमोर सगळं अंतिम घेऊन की आपण पुढच्या सभेमध्ये ठेवावं अशी मी विनंती यावर मनपा आयुक्तांनी पुढील सभेत घोटाळा संबंधित संपूर्ण माहिती ठेवणार असल्याचं सांगून दोषींवर कारवाई होणार असल्याचे सांगितले. हा अहवाल 29 जुलैला माझ्याकडे सादर झाला होता आणि आपण ऑगस्टच्या सभेमध्ये हा अहवाल ठेवलेला आहे. काही कारणांमुळे आतापर्यंत सभागृहामध्ये या विषयावर चर्चा झाली नाही. आपल्याला माहिती आहे की ह्या घोटाळ्यामुळे आपल्या शहराची आपल्या महानगरपालिकेची प्रतिमा खरोखर एक शंका निर्माण झाली आहे. परंतु या घोटाळ्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असतील त्यांना कोणालाही स्पेअर करण्यात येणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. यात आतापर्यंत झालेली चौकशी आणि यामध्ये 2 बाबी महत्त्वाच्या आहेत आता की जो भ्रष्टाचार झाला आहे किंबहुना आता हिरोशे साहेबांनी जो सुरुवातीलाच मुद्दा उपस्थित केला की तो भ्रष्टाचार म्हणता येणार नाही की ते डाका आहे लूट आहे. म्हणजे हा जो पैसा आपल्याकडून गेला आहे तो रिकवर करणे आणि दोषींना कायदेशीर शिक्षा देणे या बाबी होणार आहे. यात बाहेरचे लोक इन्व्हॉल्व होते त्यांच्यावरती FIR दाखल झाला आहे. आपल्या इथे ज्यांची इन्व्हॉल्वमेंट असेल त्यांची खाते चौकशी होईल परंतु ह्या चौकशीला विलंब लागणारच आहे. यात आत्तापर्यंत झालेल्या चर्चेवरती मला वाटतं महापौर साहेबसुद्धा काही निर्देश देतील. त्या निर्देशाच्या अनुषंगाने पुढील कारवाई होईलच. वेळोवेळी जी काही चौकशी होणार आहे त्याचा अहवाल आम्ही सभागृहापुढे ठेवू. मग दाखल झालेले FIR असतील लोकांना बेल मिळाली आहे या संदर्भात सुद्धा शंका उपस्थित झाली की आपल्या बाजूने व्यवस्थित बाजू मांडल्या गेली की नाही. तर ज्या ज्या बाबी या ठिकाणी निदर्शनास आले आहे त्याचा सफलपणे विचार करून पुढच्या सभेमध्ये या जो काही प्रोग्रेस रिपोर्ट असेल तो आपण सादर करू. आणि मी प्रथमतः म्हटलं त्याप्रमाणे आपल्या सगळ्या सूचनांचा आम्ही विचार करू. धन्यवाद. त्याचप्रमाणे सभेत प्रियदर्शनी मार्केटचा मुद्दा देखील चांगलाच तापला होता. मार्केटमधील दुकानदारांना नव्या दराप्रमाणे भाडे आकारण्यात येणार असल्याचा ठराव सभेत घेण्यात आला व पार्किंगच्या जागी उभारण्यात आलेल्या दुकानांवर अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्याच्या सूचना सभेत देण्यात आल्या आहेत.